हाय हॅलो नमस्कार. तर मी सोनाली. कशा आहात? मस्त मजेत ना. तर आज बनवणार आहे मी दालचा. तर त्याची रेसिपी पाहूयात आपण. तर सर्वात प्रथम इथे घेतलेली आहे मी चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ. या चारही डाळींचे प्रमाण मी समप्रमाणात घेतलेले आहे. हे पहा. आता ह्या डाळी आपल्याला छानपैकी असं स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायच्यात. आता या डाळी छान अशा धुवून झाल्यानंतर आपण त्या किमान 20 ते 25 मिनिटासाठी तशाच पाण्यात भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. हे पहा. आता ही डाळ आपण अशीच भिजत ठेवलेली आहे. तर आता एका बाजूला आपली सर्व तयारी करून झालेली आहे. तर आता एका कुकरमध्ये जे आपण डाळ भिजत ठेवलेली होती ती डाळ घ्यायची आहे. त्यातच आपल्याला टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा कसुरी मेथी. आता मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि यामध्ये पाणी आपल्याला 3 पट टाकायचे. म्हणजे डाळ जर 1 वाटी असेल तर आपल्याला 3 वाट्या पाणी टाकायचं आहे, जेणेकरून जास्त पातळी होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही. तर पाणी हे 3 पट टाकायचं आहे आपल्याला. आता पाणी वगैरे टाकून झालेलं आहे आणि आता आपण हे लावणार आहोत. मिक्स करून घ्यायचं इथे. आणि आता आपण याचे घेणार आहोत 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. अगदी मिडियम गॅसवरती, एकदम लो गॅस पण नाही आणि एकदम हायवरती पण नाही, मिडियम गॅसवरती आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. म्हणजेच भोपळा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. दालच्या म्हटलं तर भोपळा पाहिजेच, त्यामुळे ते मी घेतलेला आहे, 1 भोपळा घेतलेला आहे. आणि आता त्याचे वरचे हे साल काढून घेते. पहा. आणि आपल्याला या भोपळ्याच्या जास्त बारीक फोडी नाही करायच्या आहेत, कारण दालच्या म्हटलं की त्याच्यामध्ये भोपळा थोडासा असा मोठा मोठाच लागतो. तर छानपैकी असा भोपळा आपण साफ करून घेतलेला आहे, सोलून घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला तो कट करायचा आहे. बा सर्वप्रथम त्याच्या गोल अशा चकत्या कापायच्यात आणि त्याचे 2 किंवा 4 एवढंच आपल्याला मोठ्या ठेवायच्या, जास्त बारीक करायच्या नाही आहेत. हे पहा. छान असा आता भोपळा हे आपला चिरून झालेला आहे. तर आता आपण करणार आहोत बाकीची तयारी. म्हणजेच आता हा भोपळा आपण पाण्यात ठेवणार आहे थोडा वेळ. आणि आता इकडे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात टाकलं आहे 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा. आता छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यात टाकणार आहोत आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. आणि ही पेस्ट आपल्याला तेल सुटोपर्यंत परतून घ्यायची, कारण जेणेकरून त्याचा वास येणार नाही म्हणून. आता आलं लसूण पेस्ट छानपैकी परतून झाल्यानंतर त्यात ॲड केलेला आहे 1 बारीक चिरलेला टोमॅटो. हे सगळं आपल्याला मिडियम गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून ते करपू नये म्हणून. हे पहा. आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. टोमॅटो, कांदा, आलं लसूण पेस्ट हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता यात टाकणार आहे मी आपले घरगुती मसाले. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, घरी बनवलेला काळा मसाला, धने पावडर टाकलेली आहे थोडी, आणि हा आहे दालचा मसाला, तोही आपण 2 चमचे टाकणार आहोत. हे पहा.
आणि छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला. आणि हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे जो आपण चिरून ठेवलेला आहे भोपळा. हा भोपळा टाकायचा आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि अगदी थोडंसं म्हणजे एक अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला ते वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. आता या टाकणार चवीनुसार मीठ. आणि आता हे झाकून ठेवून एक 5 ते 6 मिनिटात आपल्याला ते भोपळा शिजवून घ्यायचा आहे. तो पण तिकडं कुकर थंड झालेला आहे. आणि हे पहा खूप सुंदर डाळ शिजलेली आहे आणि वास पण खरंच खूप सुंदर येतोय. पाहू शकता खूप एकजीव अशी डाळ झालेली आहे. जास्त पातळी नाही, जास्त घट्टही नाही आहे. आणि आपल्याला थोडीशी ती स्मॅश करायची, पूर्ण स्मॅश करायची नाही आहे, की जेणेकरून थोडीशी डाळ लागेल अशी थोडीशी स्मॅश केलेली आहे, जास्त मॅश केलेली आहे. आता इकडे बघा आपला भोपळा हा 70 ते 80% आपला भोपळा हा शिजून झालेला आहे. हे पहा खूप सुंदर स्मेल येतोय. खूप छान आहे, दिसायलाही खूप सुंदर दिसतोय आणि स्मेलही खरंच खूप सुंदर येतोय. तर आता आपल्याला यात ॲड करायचे आहे, आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला यात ॲड करायची आहे. कलर पण खरंच खूप सुंदर आला आहे आणि वासही खरंच खूप छान आलेला आहे. तर आता आपलं हे छानपैकी अशी मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ आणि जो आपण भोपळ्याची तयार केली होती तो भोपळा वगैरे छान मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता. काहींना दाल चहा पातळही आवडतो किंवा मग जास्त घट्टही चालतो. तर बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात ॲड करू शकता. तर ते छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आणि आता त्यात टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. खूप सुंदर वास येतोय आणि टेस्टलाही खरंच खूप भारी झाला होता. तर आता आपला दालचा राईस रेडी झालेला आहे, पाहू शकता. आणि तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.